बातमी जळगावमधून मध्य प्रदेश तसंच विदर्भात झालेल्या जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या हतनूर धरण पुरामुळे भरून वाहू लागले। पाटबंधारे विभागाकडून धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेत। धरणाच्या उघडण्यात आलेल्या या 41 दरवाजांमधून 4,22,215 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे। पुराच्या पाण्यापासून नदीकाठच्या गावांना धोका आहे, त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हतनूर धरणात तापी तसेच पूर्णा या दोन्ही नद्यांच्या पुराचं पाणी एकत्र येऊन साचतं। जळगावसह धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातून तापी नदी वाहते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास भदाणे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। विकास, काय काय अपडेट्स आहेत? या धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले, त्यामुळे निश्चित आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सुवर्ण गेल्या काही तासांपासून मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये जो पाऊस सुरू आहे त्याचं साहजिकच जे पाणी तापी आणि पूर्णा नदीतलं जे पाणी आहे ते सगळं त्या हतनूर धरणामध्ये साचतं आणि त्या ठिकाणी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा त्या ठिकाणी होत असतो आणि त्याच्यामुळे काही जी गावं आहेत त्या बॅकवॉटरमध्ये त्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे हतनूर धरणाचे 41 सगळे दरवाजे पूर्ण क्षमतेने या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। त्याच्यातून जवळपास 4.25 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी नदीमधनं वाहत जात आहेत। त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मात्र जे पाणी ज्या ठिकाणी फुगवट्यामध्ये काही शेती असते त्या ठिकाणी त्या शेतीचंही थोड्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत असतं। त्या ठिकाणचा पुनर्वसनाचा प्रश्न काही वर्षांपासून प्रलंबित आहे। त्याच्यामुळे सातत्याने या धरणातून जे पाणी सोडण्यात येतं त्याच्यामुळे काही अंश त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळतो। धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।